लास्ट जो आपला व्हिडिओ झाला होता मराठी संबंधित, त्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की कोणते कोणते प्रश्न जे आहेत, कोणते कोणते उतारे जे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. प्रश्न पहिल्या मधले, विभाग अ मधले. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की विभाग 2 मध्ये जो पद्य विभाग आहे त्यातले कोणते कोणते प्रश्न परीक्षेमध्ये महत्त्वाचे असू शकतात, कविता, ते आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पद्धतशीररित्या डिस्कस करायचं आहे, जेणेकरून तुमचे 8 मार्क या कृतीचे फिक्स होतील. राईट. मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. एक वेळेस तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या आणि मग आपण आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. ऑल राईट. चला, सर्वात पहिलं महत्वाची कविता जे तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायची आहे ती म्हणजे पद्यपाठ कविता रोज मातीत. कविता रोज मातीत, कल्पना दुधाळ यांच्या मार्फत लिखित ही सदरील कविता आहे. आता ह्या कवितेमध्ये सर्वात पहिली कृती तुम्हाला इथे दिलेली आहे, बट ते कोणत्या कवितेतल्या जे कडवे असतात त्यातून आहे ते चेक करा. कृतीमध्ये कोणते कोणते येऊ शकतात प्रश्न लिहा. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ज्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न विचारलेला आहे, कवितेत स्त्री करीत असलेली विविध कामे. त्यानंतर चौकटी पूर्ण करण्यामध्ये कांदे लावण्याची जागा, हिरवे गोंदलेली जमीन, असे 2 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, चौकटी पूर्ण करामध्ये काड्या काड्यांनी साधलेला. त्यानंतर पाणी शेंदण्याचे स्त्रोत, असे 2 प्रश्न आहेत. त्यानंतर चौकटी पूर्ण करामध्ये घरादाराला बांधलेले. आणि त्यानंतर शेतकरी स्त्री नांदण्याचे ठिकाण, शेतकरी स्त्री नांदण्याचे ठिकाण, असे 2 प्रश्न याच्या संबंधित तुम्हाला विचारलेले आहेत. आणि कवितेत आलेले यमकांच्या जोड्या शोधून लिहा. जे यमक या कवितेमध्ये आलेले आहेत त्यांचे जोड्या शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. आणि ओव्हरऑल 6वा प्रश्न आहे, संदर्भानुसार योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट मध्ये दिलेले आहेत. आणि त्यानंतर 7व्या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढची काही माहिती दिलेली आहे की 7वा प्रश्न बघा, एका शब्दात उत्तरे लिहा. त्याच्यामधला पहिला प्रश्न तुम्हाला आलेला आहे की शुभ पताकाची माळ. त्यानंतर रोपे लावण्याचे खणलेले खांब, रोपे लावण्यासाठी खणलेले लांब चर. त्यानंतर कवितेत उल्लेख केलेले एक प्रकाराचे फूल आणि शेतकऱ्याची काळीभोर शेतजमीन या संबंधी तुम्हाला एक ओळ एका शब्दात उत्तरे लिहायचे आहेत. राईट. आता अभिव्यक्तीमध्ये जे पूर्णच्या पूर्ण सांगितलेले आहेत त्यात काही प्रश्न आहेत की शेतकरी महिलांचे कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा. दुसरा प्रश्न सांगण्यात आलेला आहे, तुम्ही पाहिलेल्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे वर्णन तुमच्या शब्दामध्ये लिहा. अभिव्यक्ती स्वमतचे प्रश्न आहेत हे. त्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा. शेतकरी स्त्रियांच्या मनातील स्वतःच्या संसाराविषयीचे भाव स्पष्ट करा. आणि कष्टकरी शेतकरी स्त्रीला दैनंदिन जीवनात करावी लागणारी कष्टमय कामे तुमच्या शब्दात लिहा. किंवा रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत तुमच्या शब्दात लिहा. अशा प्रकारचे काही प्रश्न येऊ शकतात. आता हे जे प्रश्न आहेत ते जे आलेले प्रश्न आहेत हे या कवितेतील जो उतारा कवितेतील जे कडवा आहे तो इथून चालू होतो. कुठून? सारी वाफ्यात कांदे लावते, तिथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. तर रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, इथपर्यंत तुम्हाला हा कवितेचा उतारा जो आहे, कवितेचा कडवा ज्याला तुम्ही म्हणू शकता, ते व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं. या इथून सारी वाफ्यात कांदे लावते पासून ते शेवट आहे ते म्हणजे रोज मातीत मी नांदते ग बाई. ओके, डन. इथपर्यंत ओव्हरऑल प्रश्न आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न आहे ते काय कशा पद्धतीचे चेक करा. खालील ओळीचा अर्थ लिहा. खाली जे ओळी आहेत त्याचा अर्थ लिहा असं म्हणलेलं आहे. ऊस लावते बेने दाबते बाई दाबते बाई बेने ग मन दाबते, असे काही कडवा आहेत. त्यानंतर खालील ओळींचा अर्थ लिहा. त्याच्यामध्ये प्रश्न आहे, फूल सोन्याची झेंडू तोडते, इथून तुम्हाला चालू करायचं आहे. फूल सोन्याची झेंडू तोडते पासून लास्ट आहे बाई तोडते. राईट. मराठीमध्ये जे काव्य सौंदर्य आहे, जे रसग्रहण आहे किंवा ओळी असतात ते कुठं ना कुठं इंटरेस्टिंग असतात. तुम्हाला फक्त त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. आता अनेक मुलं अशा असतात की ज्यांना कॉलेजमध्ये शिकवलेलं वगैरे समजत नाही
किंवा एक्झॅक्ट त्या शब्दशः अर्थामध्ये रसगहन कोणता आहे, काव्यसंग्रह कोणता आहे, अनेक प्रश्न असतात मराठी संबंधित. काही जणांना सर्व समजते तर त्यांना उत्तरेच माहित नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये एक्झॅक्ट करायचं तरी काय? तर तुमच्यासाठी ऑप्शन आहे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणी स्टुडंट्स जे ऑलरेडी आपल्या चॅनलवर अनेक दिवसांपासून व्हिडिओज वगैरे बघत आहेत, त्यांनी 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स जर खरेदी केला असेल तर त्यांना माहिती आहे की त्या 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये मराठीचे आत्तापर्यंत झालेले बोर्डाचे पेपर्स आहेत. तुमच्या धड्याच्या प्रत्येक धड्याच्या मागचा जो स्वाध्याय असतो तो आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते सुद्धा. आता या व्हिडिओमध्ये मी जे इम्पॉर्टंट प्रश्न सांगणार आहे त्याचे सुद्धा आन्सर्स तुम्हाला त्या 21 रुपयाच्या कोर्समध्ये अवेलेबल आहेत, राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे काव्य सौंदर्य रसग्रहण. खालील काव्य पंक्तीचे भाव सौंदर्य लिहा. सरी वाफ्यात कांद लावते, इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. मी ग नांदते बाई मी नांदते, अशा प्रकारचं ओव्हरऑल काव्य संग्रह किंवा रसग्रहण तुम्हाला तिथं मेन्शन करायचं, लिहायचं. त्याच्यानंतर खालील काव्य पंक्तीचे विचार सौंदर्य लिहा. जे की खालील काव्य पंक्ती दिलेले आहेत त्याचे विचार सौंदर्य लिहायचे. काड्या काड्यांनी संसार साधते बाई साधते, इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. आणि रोज मातीत मी ग नांदते, इथून, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे खालील काव्य पंक्तीचे विचार सौंदर्य लिहा. त्याच्या पुढच्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे की विचार सौंदर्य लिहा. खोल विहिरीचे पाणी शेंदते, इथून बाई नांदते, इथपर्यंत तुम्हाला विचार संग्रह अशा पद्धतीने येऊ शकतात. ओके. खालील ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. भाव सौंदर्यामध्ये इथं प्रश्न का आलेला आहे? घरादाराला तोरण बांधते बाई बांधते पासून बाई नांदते. त्यानंतर रोज उन्हातानात रोज मरते, उन्हातानात रोज मरते बाई रोज मरते, इथून हा प्रश्न आहे. त्यानंतर हिरवी होऊन मांग उरते बाई उरते, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे खालील ओळीचे रसग्रहण. रसग्रहण मध्ये सुरुवात कुठून होते प्रश्नाची? रसग्रहण मधून प्रश्नाची सुरुवात होते उन्हातानात रोज मरते पासून बाई नांदते, एवढा हा वाक्याचा रसग्रहण तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अँड त्याच्यानंतर नेक्स्ट आहे खालील ओळीचे रसग्रहण. आणखी एक प्रश्न, फूल सोन्याची झेंडू तोडते बाई नांदते, इथपर्यंत, राईट. म्हणजे ओव्हरऑल जो पॅरेग्राफ तुम्हाला कडवं प्रश्नामध्ये आलेला आहे त्यातूनच काही प्रश्न तुम्हाला येत असतात, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो कविता आहे, नेक्स्ट जे पद्य आहे ते आहे थांब रे जरा आषाढ घना, राईट. बा भ भोरकर यांच्या मार्फत लिखित सदरील पद्य आहे थांब रे जरा आषाढ घना. आता ओव्हरऑल हा पद्य कुठून सुरुवात होतं चेक करा. रे थांब रे जरा आषाढ घना, इथून तुम्हाला कविते चालू करायची आहे वाचायला. निरखित जळांतील विध वदना, निरखित जळांतील विवधना पासून तुम्हाला कवितेचं शेवट करायचं. ओके. आता याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात काय नाही चेक करा. सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला याच्याशी संबंधित आलेला आहे. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सूचनेनुसार कृती करा असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कृती काय आहे चेक करा. सर्वात पहिला, कवीने आषाढ घनाला सांगितलेली 2 कामे लिहा. जे कोणते 2 कामे आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर कोण ते लिहा. रोमांचित होणारी कोण आणि लाजणाऱ्या कोण आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत 2 प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न येऊ शकतो चेक करा. अभिव्यक्तीमध्ये आषाढातील पावसांचा तुम्हाला आलेला एखादा अनुभव तुमच्या शब्दात लिहा. खालील काव्य पंक्तीतील अर्थ सौंदर्य लिहा. रोमांचित ही गंधकेतकी, रोमांचित ही गंधकेतकी अर्थ सौंदर्य लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगण्यात आलेला आहे अर्थ सौंदर्याचा जो पहिली ओळ आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहे. बाकीच्या अर्थ सौंदर्याचे दुसरे वळ्या इथे खालील प्रमाणे दिलेले आहेत. कुठून? कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा, इथपर्यंत त्या जी ओळ आहे त्याचं तुम्हाला अर्थ सौंदर्य लिहायचं आहे. त्याच्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये काय प्रश्न आलेला आहे 4 मार्कासाठी की चेक करा. इथं सर्वात पहिले म्हणलेलं आहे की आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवनी पिसोळी थव्या थव्यांनी, इथून तुम्हाला सुरुवात करायचं आहे. आणि न्हानोत इंद्रवर्णात वना, इथपर्यंत ओव्हरऑल ते कडवा आहे. त्याचं काव्य सौंदर्य लिहायचंय किंवा रसग्रहण लिहायचंय. रसग्रहण मध्ये प्रश्न कसा आलेला आहे? रे थांब रे जरा आषाढ घना, या तुझ्याच पदविन्यास खुना, या तुझ्याच
पदविन्यास खुना, राईट, इथपर्यंत ओव्हरऑल तो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पद्य आहे, रंग माझा वेगळा, सुरेश भट लिखित, राईट, सुरेश भट लिखित रंग माझा वेगळा ही कविता आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न येतो, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये पहिला आहे, अश्रूंची सोबत कवीला यासारखी वाटते, इतरांना सुखावणाऱ्या परंतु कवीला झळ देणाऱ्या ... त्याच्यानंतर कवी सोबत पुढील गोष्टींनी केलेल्या कृती लिहा. आयुष्य, दुःख, त्यानंतर अभिव्यक्तीमध्ये दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला माहित असलेले उपाय लिहा. त्यानंतर तुमच्यामधील इतरांपेक्षा वेगळे असणारे गुण तुमच्या शब्दामध्ये लिहा. जे तुमच्यामध्ये इतरांपेक्षा वेगळे जे गुण आहेत ते तुमच्या शब्दामध्ये लिहा, असं काय आलेलं आहे. ओव्हरऑल जो पद्य चालू होतो, कुठून चालू होतं, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा इथून चालू होतो आणि शेवट होतो, माझी यासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. ओव्हरऑल इथपर्यंत कवितेचा पद्य आहे. आता खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात चेक करा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला लळा, या ओळीचा अर्थ स्पष्ट करा म्हणून आलाय. दुसरा, सांगती तात्पर्य माझे यासारख्या खोट्या दिशा, चालणाऱ्या पांगळा अन पाहणारा आंधळा. इथपर्यंत प्रश्न दोन प्रकारचे येऊ शकतात. त्याच्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला प्रश्न आलेला आहे, चेक करा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतनी गुंतत साऱ्या पाय माझा मोकळा. या वाक्यातील तुम्हाला काव्य सौंदर्य मिळालेलं आहे. त्यानंतर या ओळीमधील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता विचार सौंदर्य स्पष्ट करा मध्ये काय काय येऊ शकतो चेक करा. कोणत्या काळी, चेक करा, कोणत्या काळी कळेना मी जगया लागलो, अन कुठे हे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. या ओळीमधील भाव सौंदर्य स्पष्ट करा. आता जे प्रत्येक वळी आहे त्या प्रत्येक वळीमध्ये काव्य संग्रह, विचार सौंदर्य, भाव सौंदर्य अशा गोष्टी असतात, काव्य सौंदर्य असतात, राईट. तुम्हाला कोणतीही वळ येऊ शकते, तुम्हाला त्या पद्धतीने विचार करायचा आहे. त्याच्यानंतर रसग्रहण मध्ये माणसांच्या मध्यरात्री हिंडणाऱ्या सूर्य मी, माझी यासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा, याचं रसग्रहण तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कविता विंचू चावला ही कविता आहे, पद्य क्रमांक 7, संत एकनाथ यांमार्फत लिखित ही कविता आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बट कवितेची सुरुवात कुठून होते, विंचू चावला वृश्चिक चावला इथून ते सुरुवात झालेली आहे. शांत केली जनार्दने इथं कविता संपते. ओके, प्रश्न बघा कशा प्रकारचे येऊ शकतात. काम क्रोध विंचू चावण्याचा परिणाम, क्रामक्रोध विंचू चावल्यामुळे व्याकुळ झालेला, अतिदारुण असणारी मनुष्यरूपी इंगळीच्या दबांचा परिणाम, कामक्रोध रूपी विंचवाचा उतारा. अशा प्रकारचे काही प्रश्न येऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणजे अभिव्यक्ती. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कामक्रोध रूपी विंचवाची बाधा झाली की माणूस बेताल वागू लागतो, याबद्दल तुमचे विचार लिहा. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, सद्विचारांचे महत्व तुमच्या शब्दात लिहा. जे सद्विचारांचे महत्व आहेत ते तुमच्या शब्दात लिहा असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर खालील ओळींचा अर्थ लिहा मध्ये पहिला प्रश्न आहे, मनुष्य इंगळी अति दारुण मज नागा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. त्याच्यानंतर इथून सुरुवात झालेली आहे, शेवट किंचित राहिली फुनफुन शांत केलेली जनार्दने. इथपर्यंत हा तुम्हाला ओळींचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. समजत नसेल अर्थ कसं लिहायचं, कॉलेज झालं नसेल, 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये मराठीचे सर्व नोट्स आहेत, तिथून तुम्ही कलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर दुसरा आहे काव्य सौंदर्य रसग्रहण. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. ओके, काव्य संग्रह आणि रसग्रहण मध्ये
तुम्हाला जे उतारे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले सांगण्यात आलेलं आहे की क्रामकोद विंचू चावला तम घाम अंगासी आला, या ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा म्हणाले. या ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आलेला आहे तुम्हाला, या विंचवाचा उतारा तमगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरा झरा. आता याच्यामध्ये काव्य सौंदर्य, रसग्रहण, भाव सौंदर्य कोणते कोणते येऊ शकतात हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये ओळखून ते तिथं लिहायचं आहे. पण हे जे एवढे कडवे या कवितेतील कडवे आहेत हे महत्वाचे आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे समुद्र कोंडून पडलाय. समुद्र कोंडून पडलाय कवी वसंत आबाजी डहाके यांमार्फत लिखित ही कविता आहे. आता यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला काही कृती दिलेल्या आहेत, बट कृतीची सुरुवात कुठून होते चेक करा. पद्य पाठ क्रमांक 9 पासून समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजान आड. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजा आड इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. शेवट वयस्कांच्या शहरांतील इथं या कवितेचा शेवट होतो या कडव्यातील. आता प्रश्न बघा कशा प्रकारचे येतात. कृती लिहामध्ये अस्वस्थ होणारा, समुद्र इथे कोंडून पडलाय, त्यानंतर गगनचुंबी इमारतीमधील मुलांचे बालपण असे आहे, त्यानंतर समुद्राला यांची काळजी वाटते, अशा प्रकारचे काही प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी समुद्राची झालेली अवस्था तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर समुद्राला दिसलेले शहराचे चित्र, या प्रकारचे काही प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर अभिव्यक्तीमध्ये बालपण हरून बसलेल्या आजच्या पिढीचे मनोगत तुमच्या शब्दात व्यक्त करा. त्यानंतर चंगळवादी संस्कृतीत अडकलेल्या शहरी समाजाचे चित्रण तुमच्या शब्दात करा. निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते प्रस्तुत कवितेच्या आधारे स्पष्ट करा. हे काही अभिव्यक्ती प्रश्न आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काही काव्यपंक्तीचा अर्थ लिहामध्ये स्टेशनवरच्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी, एवढा हा प्रश्न आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य रसग्रहण मध्ये चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यांवरील मुलांकडे ज्यांचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्यांची त्याला कल्पनाच नाही. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो, त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणांची वयस्कांच्या शहरातील. असे दोन प्रश्न आहेत काव्य सौंदर्य आणि रसग्रहणचे. त्यानंतर नेक्स्ट चेक करा तिसरा प्रश्न, समुद्र अस्वस्थ होऊन जातो पासून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो इथपर्यंत तिसरा प्रश्न आहे. त्यानंतर पद्य क्रमांक 11 आरशातील स्त्री हिरा बनसोडे. आता अनेक विद्यार्थ्यांना असं वाटते की सर यातलेच प्रश्न येतात का, चान्सेस तर जास्त आहेत, बट तुम्ही सराव करत असताना सर्वप्रथम तुम्ही ह्या प्रश्नांचा सराव करा, नंतर बाकी प्रश्नांचा विचार करा. ओके. सर्वात पहिले हे व्यवस्थित सर्व प्रश्न करून घ्या, ही एक्झाम येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात, मग बाकी प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. आता पद्य क्रमांक 11 हिरा बनसोडचं जी कविता आहे आरशातील स्त्री, त्या कवितेचं जे पद्य सुरुवात होतो कुठून सुरुवात झालेली आहे, सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले, इथं सुरुवात होतो. ओव्हरऑल जो पद्य आहे तो शेवट कुठून होतो, नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले, इथं तो कडवं संपून जातो. ओके. प्रश्न कशा प्रकारचे येतात चेक करा. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करामध्ये आकलन मध्ये कोणते लिहा. पाऊस तरंग झोलणारी, त्याच्यानंतर अंतबाह्य बदललेली, सर्व बहार लावणारी, आभाळ झुल्यांवर झुलणारी, त्याच्यानंतर अंगणात दाराजवळ थांबलेले, बागेत वाट पाहणारी. कोण आहेत कवितेच्या आधारे तुम्हाला कविता वाचून लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, पुढील अर्थाचा शब्दसमूह लिहा. दुःखामुळे होणारा हृदयाचा आक्रोश, बुद्धीने स्थिर असणारी. त्यानंतर अभिव्यक्तीमध्ये प्रश्न आलेला आहे, कुटुंबातील स्त्रियांच्या भूमिकेबद्दल तुमचे विचार लिहा. संसार करत असताना स्त्रीने स्वतःचे अस्तित्व टिकवले पाहिजे याविषयी तुमचे मत लिहा. हे दोन प्रश्न अभिव्यक्तीमध्ये आलेले
आहेत. त्यानंतर रसग्रहण काव्यपंक्तीमध्ये चेक करा काय काय प्रश्न आहेत. काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा. अंगणात थांबलेला तुझ्या प्रेयस चांदण्याला पासून पण तू तू झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. काय दिलेलं आहे? पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. इथपर्यंत तुम्हाला जे पण कवितेचा अर्थ समजलेला आहे तुमच्या भाषेत लिहायचा आहे. त्यानंतर सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आले, किती बदललीस ग तू अंत बाह्य. किती बदललीस ग तू अंत बाह्य हा दुसरा प्रश्न आहे ज्याचा अर्थ लिहायचा आहे. काव्य सौंदर्य रसग्रहण मध्ये चेक करा. काव्य सौंदर्य स्पष्ट करा आणि भाव सौंदर्य स्पष्ट करा. त्याच्यानंतर रसग्रहण करा. असे 3 प्रकारचे प्रश्न येत असतात. ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आता चेक करा काव्य सौंदर्यामध्ये कोणते प्रश्न आलेला आहे. पावसाचे तरंग इथून तुमचा काव्य सौंदर्याचा प्रश्न चालू होतो. स्थित प्रज्ञा राणी इथे तुमचा प्रश्न संपतो. स्थित प्रज्ञा राणी. त्याच्यानंतर भाव सौंदर्यामध्ये अनेकदा तुला मी अशी पाहते पासून ठिकठिकाणी फाटलेले हृदय इथपर्यंत दुसरा प्रश्न आहे. त्यानंतर आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस पासून पारंपरिकतेचे वरदान समजून या ओळीचे रसग्रहण करा. 3 प्रश्न तिन्हीच्या तिन्ही व्यवस्थित सॉल्व करताल. राईट. हे सर्व प्रश्न होते 12वी मराठीचे जे अपकमिंग परीक्षेसाठी महत्वाचे आहेत, जे तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात पद्य विभाग क्रमांक 2 मध्ये. राईट. अल्टरनेट एक झाले की कविता घेतलेली आहे. जे कविता मी सांगितलेले आहेत ते एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. जेवढेही मराठी विषय असणारे आर्ट्स आणि कॉमर्सचे मुलं किंवा सायन्सचे मुलं हा व्हिडिओ पाहत आहेत. ओके. आता तुम्ही एंड मोमेंटला अभ्यास करणार असाल, काहीच अभ्यास झालेला नाहीये, कळत नाहीये, तर एवढे तरी किमान 6-7 तुम्हाला पद्य दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. ह्याच्यामुळे एक होईल, एक तर तुम्हाला कळेल कशा पद्धतीने उत्तर लिहायचे असतात. काव्य सौंदर्य रसग्रहण भाव सौंदर्य काय असतं ते तर माहित होऊन जाते. त्याचबरोबर यापैकी जर एखाद्या का आलं नाही तर परीक्षेला जो येईल तो या केलेल्या अभ्यासांच्या आधारे ते तुम्ही सॉल्व करू शकता. त्याच्यासाठी तुमच्याजवळ नोट्स असले पाहिजे, मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका असले पाहिजे. प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. तिथून 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट हा कोर्स परचेस करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्वच्या सर्व नोट्स फ्री ऑफ कॉस्ट दिलेले असतील. राईट. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व ऍड केलेले असतील. आता फ्री ऑफ कॉस्टचा अर्थ आहे की कमी पैशामध्ये खूप सारे नोट्स मिळाले. नॉट ओनली मराठी बट आर्ट्स असाल तर त्याच्यामध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल सर्वच होऊन जाते. कॉमर्स असाल तर अकाउंट्स, SP, OC, इकॉनॉमिक्स सगळं सहकारचे सुद्धा नोट्स मिळून जातात. राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.